नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणि आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरू असणाऱ्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये। बघा, या स्टेट बोर्ड सिरीजचा भाग 13वा आज आपण पाहणार आहोत। ही सिरीज जी सुरू आहे या सिरीजमध्ये आपण 11वीचं जुन्या पाठ्यक्रमाचं इतिहासाचं पुस्तक अभ्यासतोय। बघा, ही सिरीज आपण प्रश्न आणि उत्तर स्वरूपामध्ये घेतोय। प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर असतो आणि त्याच्यानंतर आपण पाठ्यपुस्तकातील कोणत्या पॅराग्राफ मधून किंवा कोणत्या पॉइंट मधून तो आपण क्वेश्चन फॉर्म केलाय त्याचा स्क्रीनशॉट आपण स्क्रीनवरती घेत असतो। बघा, वेळ न घालवता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न की जो 11वीच्या इतिहासाचा भाग जो 13वा आहे या भाग 13व्या मधील पहिला प्रश्न असणार आहे। बघा, आतापर्यंत आपण भाग 12 पाहिलेत, ते व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतील, त्याच्या नोट्स पण तुम्ही प्रिपेअर केलेल्या असतील। बघा, आजच्या सेशनचा असणार आहे पहिला प्रश्न की जो 11वीच्या जुन्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकाचा पाठ्यक्रमाच्या बुकचा 13वा भाग पहिला प्रश्न स्क्रीनवर तुमच्या आहे। प्रश्न नीट वाचायचा आहे, त्याचे ऑप्शन्स पण तुमच्या समोर आहेत आणि हे ऑप्शन्स झाल्यानंतर किंवा हा प्रश्न बघून झाल्यानंतर आपण पाठ्यपुस्तकातील कोणत्या भागातून हा प्रश्न फॉर्म केलाय तो आपण बघणार आहोत। बघा, प्रश्न काय आहे की 23 मार्च 1918 मुंबई येथे, बघा 23 मार्च 1918 मुंबई येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारक परिषद, बघा परिषदेचं नाव काय आहे, अस्पृश्यता निवारक परिषद। या अस्पृश्यतेची पहिली परिषद किंवा पहिल्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे। बघा, 11वीच्या पाठ्यक्रमावरती पाठीमागच्या 12 भागांमध्ये जे क्वेश्चन फॉर्म केले तेही तुम्हाला हेल्पफुल आहेत आणि इथून पुढचे पण जेवढे भाग त्याचे होतील ते सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बघा, पहिला ऑप्शन आहे छत्रपती शाहू महाराज, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा महाराजा सयाजीराव गायकवाड आणि चौथा आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। हे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत। बघा, जास्त बेनिफिशियल त्यावेळेस होईल जर तुम्ही तुमच्यासोबत या पुस्तकाची पीडीएफ, अगर या पुस्तकाची तुम्हाला हार्ड कॉपी तुमच्या सोबत असेल तर ते अतिउत्तम होऊन जाईल। बघा, या प्रश्नाच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे किंवा या अस्पृश्यता निवारण जी परिषद आहे, ओके, या परिषदेच्या अनुषंगाने किंवा या मुद्द्याच्या अनुषंगाने त्या पाठ्यक्रमातील त्या भागावरती आपण अजून एक प्रश्न फॉर्म केलाय। तो प्रश्न आहे तो बघा, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे पहिले संस्थान कोणते? तर इथं तुम्हाला ऑप्शन आहे करवीर आहे, सातारा आहे, बडोदा आणि औंध संस्थान, अशी 4 संस्थान आहेत। बघा, हे 2 प्रश्न आणि या 2 प्रश्नांच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत, या भागाची सुरुवात करणार आहोत। बघा, प्रश्न विचारला होता की पहिली अस्पृश्यता निवारण परिषद कुठं भरली होती? मुंबईमध्ये। तर बघा, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण जे समाजसुधारक पाहत होतो, ओके, त्याच्यामध्ये आहेत पहिले 5व्या नंबरच्या समाजसुधारकांमध्ये आलो होतो 13व्या भागामध्ये आपण। बघा, महाराजा सयाजीराव गायकवाड, म्हणजे एकंदरीत आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्या लक्षात येऊन जातील की या पॅराग्राफमध्ये ती असणार आहेत। बघा, हे जे सयाजीराव गायकवाड आहे ते कोणत्या, बघा बडोद्याचे आहेत महाराज, ओके, आणि त्यांची ते कसे आहेत रे, परिवर्तनवादी विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते असल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे। बघा, त्यांचे जे विचार आणि कृती आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला साधर्म्य पाहायला मिळणार, जसे विचार असतील तशीच त्यांची कृती असणार आहे आणि त्याच्यातूनच बघा त्यांनी अनेक अस्पृश्य लोक असतील की जिथं बडोदा किंवा अहमदाबाद येथे उदरनिर्वाहासाठी गेले होते, त्या लोकांसाठी त्यांनी चांगले कार्य केले तुमच्या लक्षात येऊन जाईल। बघा, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला, अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले आणि संस्थानात उच्च पदावर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी काय केली होती रे, नेमणूक केली होती। हा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आगामी 21 जुलैच्या परीक्षेसाठी। बघा, ही जी अस्पृश्यता निवारक परिषद आहे ही जी पहिली परिषद मुंबई येथे भरली होती, जी प्रश्नामध्ये आपल्याला दिली होती की ती 23 मार्च 1918 रोजी। आता त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड। हा मुद्दा लक्षात घेणं अनिवार्य आहे, बरोबर आहे। आता बघा, यांच्याच म्हणजे सयाजीराव महाराजांनी जी परिवर्तनवादी चळवळीत सातत्याने प्रोत्साहन दिल्याचं काम तुमच्या लक्षात येऊन जाईल। म्हणजे काय, सर्वसामान्य असेल किंवा अस्पृश्य लोकांच्या मध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, त्यासाठी कोणते कोणते कार्य केले जातील, ओके, कोणत्या कोणत्या प्रकारचे अजेंडे तयार केले जातील, ते सगळ्या प्रकारच्या कृती सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या बडोदा संस्थानात केल्याच्या तुमच्या लक्षात येऊन जाणार आहेत। बघा, त्यासाठीच्या या अस्पृश्य लोकांच्या असतील किंवा मागासलेल्या गरीब लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी काय काय स्थिती सुधारण्यासाठी कोणते कोणते उपाययोजना असतील, त्या कल्याणकारी योजना त्यांनी अंमलात आणल्याच्या तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे। बघा, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना राज्यभर सुरू केली त्यांनी, बरोबर का, म्हणजेच प्राथमिक शिक्षक मोफत
आणि सक्तीचे करणारे बडोदा संस्थान हे भारतातील पहिले संस्थान होते, हे तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा, श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला सुरू करून यातून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली जायची. बघा, एकंदरीत 11वीच्या या भागातून किंवा या प्रकरणातून तुम्हाला सयाजीराव गायकवाड आणि त्यांचं कार्य समाजासाठी याच्यावरती ओहापोह केलेलं आहे, ते तुम्ही अभ्यासायचं आहे. म्हणजे एकंदरीत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारं भारतातील, नुसतंच पहिले नाही तर भारतातील पहिले संस्थान कोणते आहे तर बडोदा संस्थान. कोणाचं तर सयाजीराव गायकवाडांचं. आणि तेच कोण होते रे, तेच तुम्हाला 1918 मुंबई इथं भरलेली जी अस्पृश्यता चळवळ आहे किंवा परिषद आहे, अस्पृश्यता निवारक परिषद, त्या परिषदेचे पहिले अध्यक्ष असलेले तुम्हाला लक्षात येऊन जाणार आहेत. एकंदरीत हे 2 प्रश्न आणि त्या 2 प्रश्नांच्या अनुषंगाने पाठ्यक्रमातील आपण टॉपिक पण कव्हर केलेला आहे. बघा, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया तेव्हा लक्षात येऊन जाईल. बघा, 1917 मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र द्यावे अशी मागणी खालीलपैकी कोणी केली? बघा, सयाजीराव गायकवाड, किसन फागूजी बनसोडे, शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. बघा, ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि या ऑप्शन मधून आपल्याला शोधायचं आहे की खालीलपैकी कोणती अशी व्यक्ती आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघा मानपत्र द्यावं. कुठं? मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन. बरोबर आहे का? चलो बघूया. या अनुषंगाने अजून एक प्रश्न आणि त्या प्रश्नाचे ऑप्शन्स तुमच्या समोर. बघा, एक किंवा दोन प्रश्न आपण त्या टॉपिकवरती फॉर्म करू आणि तो टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, 1912 पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम खालीलपैकी कोणी घेतला होता? बघा, पुन्हा तेच ऑप्शन आहेत, सयाजीराव गायकवाड, किसन फागूजी बनसोडे, ओके, शाहू महाराज, आणि चौथे ऑप्शन आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. बघूया आता या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण बघूया. तर बघा, टायटल मध्येच तुम्हाला दिसतील फोटो, पण त्यांचा शेजारी मी तर लावलेला आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. कोण आहेत तर हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. बघूया त्यांचं कार्य कशा प्रकारचं असणार आहे. बघा, कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म झालाय 1873 साली 23 एप्रिल. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. वडील बघा, वडिलांचे नाव रामजी, बरोबर का, आईचे नाव यमुनाबाई. काही मुद्दे आहेत ते हायलाइट करायचे आहेत. मी ज्या पद्धतीने हायलाइट करतोय त्याच पद्धतीने तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये किंवा नोट्समध्ये हायलाइट करा आणि त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. 21 जुलैच्या राज्यसेवेसाठी तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी खूप IMP टॉपिक असणार आहेत. बघा, प्रार्थना समाजाचे प्रचारक व अस्पृश्य वर्गाची सुधारणा व्हावी यासाठी अनेक प्रयत्न करणारे विठ्ठलरामजी शिंदे हे होते. बरोबर का? महर्षी शिंदेबद्दल सांगितले की या प्रार्थना समाजाचे प्रचारक व अस्पृश्य वर्गाची सुधारणा यासाठी प्रयत्न करणारे आहेत. पुढे काय दिले? 1906 12 ऑक्टोबर 1906 डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. हा सुद्धा क्वेश्चन तुमचा फॉर्म केला जाऊ शकतो. बघा, आणि त्याच दिवशी एल्फिन्स्टन रोड येथे पहिली शाळा सुद्धा त्यांनी सुरू केली. कधी? 12 ऑक्टोबर 1906 एल्फिन्स्टन रोड येथे पहिली शाळा सुरू केली. हे तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. त्याच पद्धतीने बघा, ठाणे, मालवण, अमरावती, अकोला इत्यादी ठिकाणी शाळा व वसतिगृहे स्थापन केली. हल्ली बघा, शेवटचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, सॉरी हा MCQ पॅटर्न शेवटची एक्झाम असणार आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारे क्वेश्चन फॉर्म केले जातील. ओके, आता सॅच्युरेशन पिरियड तर ऑलरेडी आलेला आहे, सॅच्युरेशन रिजन गाठलेला आहे राज्यसेवेच्या एक्झाम्सनी MCQच्या पॅटर्ननी. सो कधी कधी याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कुठे कुठे त्यांनी रे शाळा आणि वसतिगृह स्थापन केली? तर बघा, पाठ्यपुस्तकाचा संदर्भ सांगतो, ठाणे, मालवण, अमरावती आणि अकोला. बरोबर आहे का? आता 1912 ला बघा, सहभोजनाचा कार्यक्रम घेतला. कुणाचा? तर पुण्यात फर्ग्युसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांचा एकत्रित सहभोजनाचा कार्यक्रम घेतला. आणि त्या काळातली सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट आहे, त्यासाठी त्यांना समाजातून टीका सुद्धा सहन करावी लागली असणार आहे. हे तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. सोबतच 1917 मध्ये बघा, मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घ्या आणि त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र द्या अशा प्रकारची मागणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. एकंदरीत बघा, त्यांच्यासोबत आता थोडंसं प्रश्नाकडे येऊया. इथं या पॉइंटमध्ये तुम्हाला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी बघा अस्पृश्य निवारणासाठी कोणत्या प्रकारचे कार्य केलं, शैक्षणिक कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल, त्यांची सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी असेल, हे सर्व इव्हन स्त्रियांसाठीचे सुद्धा बघा, स्त्रियांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी स्त्रियांमध्ये सुद्धा प्रबोधन घडवून किंवा जागृती करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत सर्व मुद्दे तुम्हाला या पॉइंटमध्ये कव्हर होणार आहेत. बघा, भारतीय समाजातील जाती व्यवस्था ही भारताच्या विकासाचा
व सर्वांगीण प्रगतीतील मोठा अडथळा आहे हे ओळखून त्यांनी आयुष्यभर जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सरळ सरळ हे वाक्य देतील आणि हे वाक्य खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी निगडीत आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असणार आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, की ज्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे रे, कार्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य कसं असणार आहे, बहुआयामी असणार आहे. आणि त्यांचा मृत्यू 1944 पुणे येथे निधन झालेलं तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा 1912 पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज, अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्रित सहभोजन कोण आहेत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पर्याय क्रमांक 4. आणि याच्या आधीचा प्रश्न 1917 मुंबई येथे नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेऊन डॉक्टर बाबासाहेबांना मानपत्र द्यावे याची सुद्धा मागणी कोणी केली आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा टॉपिक आहे किंवा आयोग बहुतांश या व्यक्तिमत्वांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारताना दिसत आलेलं आहे. बघू पुढचा प्रश्न काय बघा, सन्मानबोधक निराप्रित समाज आणि चोखामेळा सुधारणा मंडळ या संस्थांची स्थापना खालीलपैकी कोणत्या सुधारकांनी केलेली किंवा समाज सुधारकांनी केली हे विचारले. बघा पुन्हा बाबासाहेब आंबेडकर असतील, किसन बापू बनसोडे असतील, गोपाळ गणेश आगरकर की सर रामकृष्ण भांडारकर, म्हणजे भांडारकरांच्या बद्दल. बघा यापैकी कोणतं ऑप्शन असेल. बघा या सेशन मध्ये आपण क्वेश्चन आणि पटकन क्वेश्चनच्या त्या आन्सर कडे जाणार आहोत किंवा पाठ्यपुस्तकातील त्या भागाच्या स्क्रीनशॉट कडे जाणार आहोत. बघा लक्षात आला प्रश्न, 2 संस्था दिलेत, त्यांची स्थापना आहे सन्मानबोधक निराप्रित समाज असेल किंवा निराश्रित समाज असेल किंवा चोखामेळा सुधारणा मंडळ असेल. बघा या प्रश्नाच्या अनुषंगाने टायटल वरती दिसेल तुम्हाला किसन फागुजी बनसोडे. लक्षात आलं का, म्हणजेच काय आहे याच्यामध्ये सन्मानबोधक निराश्रित, ओके चुकून निराप्रित झाले बघा, निराश्रित समाज आणि चोखामेळा सुधारणा मंडळ, याचं उत्तर काय आहे तर किसन फागुजी बनसोडे. बघूया प्रश्नाचं उत्तर तर लक्षात आलं. त्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांमध्ये किसन बनसोडे यांच्याबद्दल काय दिलाय मुद्दा ते पाहूया. बघा जन्म नागपूरचा आहे, ओके, अस्पृश्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली. सन्मानबोधक निराश्रित समाज स्थापन केला आहे. बघा आंबेडकरांच्या पूर्वी दलित चळवळीतील किसन बनसोडे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असं लक्षात येऊन जाईल. बघा नोकरीची संधी उपलब्ध असतानाही आपल्या कार्यातून काही दलितांच्या वेदना त्यांनी मांडलेत. लक्षात घ्या, बघा नोकरीची संधी उपलब्ध असताना आपल्या कार्यातून, ओके, म्हणजे त्यांनी दलितांच्या सेवेसाठी आपलं जीवन व्यतीत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे किंवा त्या अस्पृश्य लोकांच्या प्रगतीसाठी काय करता येईल यासाठी आपल्याला मिळालेली नोकरी सुद्धा त्यांनी सोडली असं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा सहकार्यांच्या मदतीने चोखामेळा सुधारणा मंडळ या संस्थेची आणि वाचनालयाची सुद्धा त्यांनी स्थापना केल्याची लक्षात येऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सर्व यांच्याशी निगडीत सर्व मुद्दे दिसतील की जे आयोग याच्यावरती क्वेश्चन फॉर्म करू शकतो. बघा 11वीचं पाठ्यक्रमाचं पुस्तक जरी तुम्ही नीट व्यवस्थित रीड केलं तर हमखास 50% क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होतात. 8वीचा इतिहास आणि 11वीचा इतिहास हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. बघा या किसन फागोजी बनसोडेंसोबतच बघा किंवा त्यांच्याप्रमाणेच गणेश आकाजी गवळी असतील, कालीचरण नंदा गवळी असतील, यांचेही आंबेडकर पूर्व चळवळीतील कार्य उल्लेखनीय आहे आणि या पॉइंटला हायलाइट करून ठेवा तुम्ही. चलो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं. किसन बनसोडे यांनी या 2 संस्थेची स्थापना केली लक्षात येऊन जाईल. पुढे बघा आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे. बघा या पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण आलो तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आंबेडकरांनी विषयी विधानं दिलेत आणि ती विधानं आपल्याला त्यापैकी योग्य विधानांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा प्राचीन भारतातील व्यापार या विषयात BA पदवी प्राप्त, भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना PhD बहाल केली. आता हे सर्व कंटेंट तर बरोबर आहेत, फक्त आपला पदवी बरोबर दिलेत काय फक्त हे चेक करायचं. बघा पुढं रुपयाचा प्रश्न या विषयावर लंडन विद्यापीठाने त्यांना DSc ही अर्थशास्त्रातील पदवी दिली. आता यापैकी योग्य बघा फक्त शेवटचे 2 ब क की पहिले 2 अ व ब, पहिला आणि तिसरं की सर्व योग्य हे यापैकी आपल्याला प्रश्न पर्याय दिलेले आहेत. बघा वेळ न घालवता आपण काय करूया त्या मुद्द्याकडे आपल्या जवळ लक्षात येऊन जाईल. बघा इथं तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सर्व गोष्टी इत्थंभूत दिलेल्या आहेत. त्यांची आई आणि वडिलांच्या बद्दल पण तुम्हाला इतिहास बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा कोणाबद्दल त्यांच्या वडिलांबद्दल पण सांगितलं की जे कोण होते सुभेदार होते, बरोबर का, आणि ते लष्करामध्ये सेवेला होते. बघा आता ठराविक गोष्टी इथं तुम्हाला दिलेत. त्यातला महत्वाचा मुद्दा आपल्याला काय होतं बघा, प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून MA ची पदवी आहे. बघा
प्राचीन भारतातील व्यापार, प्रश्नाकडे येऊया. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात त्यांनी MA ची पदवी आणि इथं काय दिले BA. कोणती पदवी मिळाली रे? MA ची पदवी मिळाली. तेव्हा पहिलं विधान इथं चुकतंय. चलो पुढचं अजून काय दिले त्यांनी बघा. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना PhD पदवी बहाल केली. बघा कोलंबिया विद्यापीठाने PhD म्हणजे हे विधान कसं असणार आहे? हे विधान करेक्ट असणार आहे. आता ह्या विषयाबद्दल बघूया. रुपयाचा प्रश्न हे आपल्याला माहिती आहेत, हे सगळे सेंटेन्स माहिती आहे, फक्त पदवी कोणती दिली आहे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं प्रश्न वाचताना की पदवी योग्य दिलेत का बघायची आहे. मग आता लंडन विद्यापीठानं DSc पदवी दिली का ते बघूया. रुपयाचा प्रश्न या विषयावर लंडन विद्यापीठाने DSc ही अर्थशास्त्राची पदवी त्यांना दिलेली आहे. बरं आहे का. आंबेडकरांनी बघा 1923 बॅरिस्टरची परीक्षा पास झालेत ते. बरं आहे का. त्यांच्या कार्यामुळे त्यांना बाबासाहेब या नावाने संपूर्ण भारतीय जनता ओळखत असते. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? ब आणि क योग्य, पर्याय क्रमांक 1. लक्षात आला मुद्दा. बघा आपल्याला फक्त पाठ्यपुस्तकातील मुद्द्यावरती हायलाइट करणं अनिवार्य आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघा चलो आता बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल काही महत्वाचे मुद्दे असतील. बघा पुढचा प्रश्न 20 ते 21 मार्च 1920 कागल जहागिरीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आप्पासाहेब पाटील, बघा आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यता निवारण परिषद भरली? कुठं? कागल जहागिरीत. बघा प्रश्न खूप महत्वाचे आहेत. मुंबई, माणगाव, रुकडी, कागल. चलो बघूया. पुन्हा एकदा अस्पृश्य निवारण परिषदच आहे, ती आता पण कुठं भरली? 1920 ला कागल जहागिरीत. हा प्रश्न आपल्याला आहे. बघा माणगावची परिषद, टायटलच तुम्हाला दिसेल, याचं उत्तरच काय असणार आहे? माणगाव. बरं का. प्रश्नाच्या जवळ उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. माणगावची परिषद. बघा आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रयत्नातून अस्पृश्यता निवारण परिषदा आयोजित केल्या जात होत्या आणि त्यापैकीच 20 आणि 21 मार्च 1920 रोजची कागल जहागिरीतील माणगाव येथे बघा आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने या व्यक्तीबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं आहे का. परिषद भरवली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बघा यावेळी शाहू महाराजांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व बाबासाहेबांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली, तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. आणि या परिषदेत अनेक ठराव देखील पास केले होते की जेणेकरून सर्वसामान्य अस्पृश्य लोकांचं काय रे जनजीवन व्यवस्थित सुरळीत व्हावं, शैक्षणिक वाटचाली, शैक्षणिक दरवाजे त्यांच्यासाठी, शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जावे, यासाठी प्रयत्न त्यांनी केलेला तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे या अस्पृश्य निवारण परिषदेतून. बघा पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे होते? बघा बहिष्कृत हितकारिणी सभा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन की अस्पृश्यता निवारण सभा की शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. बघा हे ठराविक आणि तुम्हाला हमखास याच टॉपिक वरती क्वेश्चन्स तुम्हाला आगामी एक्झाम मध्ये पाहायला मिळणार आहेत. बघा आणि याच्या आधी क्वेश्चन्स याचवरती येऊन म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला मिळालेले सुद्धा म्हणजे PYQ मध्ये तुम्हाला भेटणार आहेत. बघा बहिष्कृत हितकारिणी सभा टायटलच आहे. बघा या काळात बघा काय दिले 1920 ते 23 या काळामध्ये मुकनायक या पाक्षिकाच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न कोणी केला आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा आता बऱ्यापैकी भरपूर मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला डिस्कस केलेले आहेत. बरोबर का. इथं बघा 1924 बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना केलेली आहे. बरोबर का. 9 मार्च 1924 समाजसेवकांची बैठक आहे. ओके. दामोदर ठाकरजी सभागृह परळ मुंबई येथे बोलवली आणि या सभेतील ठरावानुसारच 9 मार्चला सभा झाली आणि 20 जुलैला बघा बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा या कार्यकारी मंडळाचे बाबासाहेब आंबेडकर कोण अध्यक्ष आहेत? तर सेक्रेटरी कोण आहेत? सीताराम. बघा सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते. हे तुम्ही मुद्दे हायलाइट करायचे आहेत आणि लक्षातच ठेवायचे आहेत. आणि याच संघटनेचं किंवा सभेचं ब्रीदवाक्य काय आहे? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बघा आणि प्रश्न काय होता? खालीलपैकी कोणत्या संस्थेचे शिका, संघटित व्हा? तर ते काय असणार आहे? बहिष्कृत हितकारिणी सभा, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा प्रश्नाच्या अनुषंगाने मला फक्त तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला पुस्तकातील तो टॉपिक रीड करायचा हे तुम्हाला मला जाणून सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न तुमच्या समोर असणार आहे. काय? मुंबई कायदे मंडळात खालीलपैकी कोणी 4 ऑगस्ट बघा 4 ऑगस्ट रोजी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा या अर्थाचा बघा कायदे वजा ठराव मांडला आणि मंजूर सुद्धा केला? बघा सीताराम बोले, अनंतराव चित्रे,
निळकंठ सहस्त्रबुद्धे की सुरभा नाना टिप्पणीस? बघा, प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे आणि अशाच टाईपचे प्रश्न अशाच प्रकारे तुम्हाला फॉर्म केले जातील. मुंबई कायदे मंडळात अस्पृश्यांना मुक्त संचार असा कायदेवजा ठराव मांडला पण आणि तो मंजूर पण केला. बघा, महाडचं 14 तळे सत्याग्रह याच्या अनुषंगाने काही मुद्दे तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहेत. बघा, इथं दिले मुंबई कायदे मंडळात सीताराम बोले यांनी 4 ऑगस्ट 1923 रोजी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा या अर्थाचा कायदेवजा ठराव मांडला. म्हणजे लाईन टू बीट म्हणजे बीट टू बीट क्वेश्चन फॉर्म केलाय. म्हणजे याचं उत्तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. पर्याय क्रमांक 1 सीताराम बोले. बघा, सीताराम बोले. पुढे काय दिले? सरकारने 11 सप्टेंबर 1927 आदेश काढला, परंतु त्याचा फारसा उपयोग काय झाला नाही. अस्पृश्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 ते 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सभेचे अधिवेशन घेतले आणि यावेळी 14 तळ्यावर सर्व प्रतिनिधींनी जाऊन पाणी पिण्याचे ठरवले. आणि बघा, त्यांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे बाबासाहेबांच्याच नेतृत्वाखाली महाडच्या 14 तळ्यावर जाऊन पाणी प्राशन केले. आणि हे एक प्रकारचा सत्याग्रह कशासाठी होता रे? समतेच्या लढ्यातील किंवा समतेच्या चळवळीतील एक क्रांतिकारक घटना म्हणून याच्याकडे पाहिले जाते. हा मुद्दा लक्षात ठेवा आणि याला हायलाइट करून ठेवायचा आहे. बघा, याच्यावरती तुम्हाला हमखास आगामी एक्झाम मध्ये प्रश्न मिळणार. बघा, महाड येथे 25 व 26 डिसेंबर 1927 सत्याग्रह परिषदेचे स्वागताध्यक्ष कोण होते? बघा, महाड येथे 1927 साली 25 आणि 26 डिसेंबरला एक सत्याग्रह परिषद भरली. त्याचे स्वागताध्यक्ष कोण होते? बघा, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, बाबासाहेब आंबेडकर, दीपू संभाजी गायकवाड की अनंतराव चित्रे? प्रश्न लक्षात आला. सत्याग्रह परिषद स्वागताध्यक्ष विचारलेत, महाड येथे भरली आहे. टाइम दिला किंवा दिनांक दिले 25-26 डिसेंबर 1927. या अनुषंगाने आपण पॉइंटकडे बघू. बघा, मनुस्मृती या ग्रंथाचे दहन. बघा, आता याच्यावरती जास्त चर्चा न करता आपल्याला काय करायचं, यातले फक्त हायलाइट पॉइंट घ्यायचे. बघा, ओके, जर तुम्ही सर्वोदयच्या प्लॅटफॉर्मवरची जर समाज सुधारकांची सिरीज जर पाहिली असेल तर विपुल सरांनी व्यवस्थितरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल इत्तंभूत घटनाक्रम चर्चा तुमच्या समोर केलेली आहे. फक्त मग प्रश्न आणि मुद्द्यांवरती आपण चर्चा करतो, एवढं लक्षात ठेवा. बघा, मनुस्मृतीचे दहन 25 ते 26 डिसेंबर महाड परिषदेचे स्वागताध्यक्ष दीपू संभाजी गायकवाड. बघा, ऑप्शन दिलाय का मी इथं? दीपू संभाजी गायकवाड. ओके, पर्याय क्रमांक 3. मुद्दा क्लिअर. महाड येथे ही सभा भरली होती. आणि बघा, या परिषदेच्या आयोजनात कोण कोण होते जे ऑप्शन मध्ये दिलेत? अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आणि सुरभा नाना टिप्पणीस इत्यादींचा सहभाग होता परिषदेच्या आयोजनामध्ये. बघा, हिंदू समाजाचा धर्मग्रंथ कोणता? मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय. आणि या ग्रंथामुळे जाती व्यवस्था असेल, अस्पृश्यता असेल, जाती बंधने बळकट होत होती. त्यामुळे याचं दहन केल्यानंतर कुठं तर समाजामध्ये म्हणजे ही जी अस्पृश्यताची जी प्रवृत्ती आहे, ओके, कोणती अस्पृश्यता, जाती व्यवस्था याची जी प्रवृत्ती ही प्रवृत्ती कमी होईल. हा त्याच्या पाठीमागचा चांगला उद्देश होता किंवा हेतू होता की जेणेकरून अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढेल. ही त्या घटनेपाठीमागची धारणा होती. बघा, या सर्व व्यक्तींची नावं ऑप्शन मध्ये आहेत. बघा, अनंतराव, बरं का, अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, हे तुम्ही लक्षात ठेवा, हे सभेमध्ये होते, ओके, किंवा परिषदेमध्ये आयोजनामध्ये आयोजक म्हणून होते. पुढचा प्रश्न, 1 मार्च 1930 आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सीताराम बोले, दादासाहेब गायकवाड, दीपू संभाजी. हे दीपू संभाजी तर होते महाडच्या 14 तळ्याची जी परिषद भरली त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. बरोबर आहे का? आता बघूया पुढे, यामध्ये दिसेल सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. हिंदू धर्माचे असूनही काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नव्हता अस्पृश्यांना. अस्पृश्य हिंदूच आहेत पण तरी पण त्यांना मंदिरात प्रवेश नाही, म्हणून त्यासाठी इथं निर्णय घेतला की याच्यामध्ये प्रवेश करायचा असं बाबासाहेबांनी ठरवलं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बघा 8 ते 10,000 नागरिक नाशिक शहरात जमले. बघा, या सत्याग्रह सुरू झाला. आता या सत्याग्रहाचं जर नेतृत्व तुम्ही लक्षात घेतलं, ओके, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, बाबासाहेबांच्याच नेतृत्वाखाली, ओके, हे सगळे नागरिक नाशिक शहरात जमले. प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. 1934 हा सत्याग्रह सुरू होता. याच वेळी स्त्रियांचा सहभाग आहे. बघा, 1934 आंबेडकरांच्या आदेशावरून सत्याग्रह मागे. इतिहासात हा सत्याग्रह प्रसिद्ध असलेला तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. बघा, ओके, बघा, या प्रश्नाचं उत्तर असं नेतृत्व. ओके, या प्रश्नाच्या नेतृत्वाकडे जरी तुम्ही गेलात तर बघा, या प्रश्नाचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरच असणार आहे, परंतु मी याच्यामध्ये घेतलेलं नाही. चलो,
या प्रश्नाचं उत्तर क्वेश्चन मार्क आहे. तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. बघा हे जे आहे मार्च 1930 कारा मंदिर प्रवेश सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं. ओके, बाबासाहेब आंबेडकर तर आहेतच, पण त्यांच्यासोबत खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. चलो, दलित समाजाला उद्देशून राजकीय सत्तेच्या मोक्याच्या आणि महत्वाच्या जागा काबीज करा, तसेच शासनकर्ती जमात बना, अशा प्रकारे कोणी संदेश जनतेला दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड की विठ्ठल रामजी शिंदे. बघा, राजकीय सत्तेत जावा, सत्तेत या, ओके, महत्वाच्या जागा काबीज करा आणि शासनकर्ते बना, अशा प्रकारचा उद्देश कोणी केला किंवा संदेश कोणी दिला असा प्रश्न आहे. बघा, आश्रयाशिवाय म्हणजे सामाजिक चळवळ ही राजकीय आश्रयाशिवाय शक्य नाही किंवा यशस्वी नाही हे समजल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला उद्देशून हे संदेश दिलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मुद्दा क्लिअर असेल तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं का, कारा मंदिर प्रवेशाबद्दल उत्तर तुम्ही मला आवर्जून कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. चलो, राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साऊथबरोच्या अध्यक्षतेखाली बघा मतदान कमिटी 1919 मध्ये भारतात पाठवली. अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची मागणी करण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड केली होती असा प्रश्न तुम्हाला विचारला. विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधीजी आहेत, यापैकी कोण कोण होते असा प्रश्न आहे. तर बघूया या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला मुद्दा काय सापडतोय. बघा, साऊथ बरो कमिटी, ओके, म्हणजे काय राजकीय हक्क देण्यासाठी ओके ब्रिटिश सरकारनं लॉर्ड साऊथ बरोच्या अध्यक्षतेखाली ही मतदान कमिटी भारतात पाठवली होती. साल आहे 1919. बघा, प्रश्नातच भरपूर मोठा कंटेंट आहे. बघा याच्या बघा, अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीसाठी बघा विठ्ठल रामजी शिंदे ऑब्व्हियस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सरकारने निवड केली होती. बघा, राजकीय हक्कांच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क, उमेदवारीचा हक्क, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ इतक्या मागण्या केल्याच्या तुमच्या लक्षात येऊन जाणार आहेत. एकंदर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय येईल याचं उत्तर, विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त अ व ब योग्य. लक्षात आलं का? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड, महर्षी शिंदे आणि डॉक्टर आंबेडकर. चलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याविषयी विधानं दिलीत, योग्य विधानं निवडायची. बघा, त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1945 पुणे येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1945 साली 20 विद्यार्थ्यांची तुकडी उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिका व इंग्लंडला पाठवली. हे बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याविषयीची माहिती तुम्हाला दिली आणि त्याच्या अनुषंगाने मुद्दे. बघा, या टाईपचा प्रश्न आजपर्यंत फॉर्म झालेला नाही, सो मे बी याचे चान्सेस जास्त आहेत. लक्षात ठेवा. बघा काय दिले, शैक्षणिक कार्य बाबासाहेबांचं काय दिले. बघा 1928 जून सुरुवातीलाच त्यांनी 2 वसतिगृहे सुरू केली आणि काही कालावधीतच डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. विधान अ बरोबर. चलो पुढे काय दिले, 1945 मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि या संस्थेमार्फतच मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची सुरुवात केली. बघा या 1950 मिलिंद कॉलेज औरंगाबाद, आत्ताचं काय रे छत्रपती संभाजीनगर इथे सुरू केलं. इथे छत्रपती संभाजीनगर मध्येच नागसेन वनाच्या परिसरामध्ये त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे, म्हणजे आता तो अजूनही अस्तित्वात आहे. बघा या वनाच्या परिसरामध्ये त्यांनी याच विद्यालयाच्या विविध शाखा या महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय मुलामुलींसाठी वसतिगृहे त्यांनी सुरू केली. तुमच्या लक्षात येऊन जाणार आहेत. बघूया इथं काय दिलंय, पुणे येथे ओके 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटी. पुणे आहे का रे नक्की? मुंबई पीपल्स एज्युकेशन सोसायटी. सो इथं मुद्दा यांनी चुकवला, म्हणजे हे विधान चुकतं. इथं काय रे मुंबई पाहिजे. इथं काय पाहिजे, मुंबई पाहिजे. लक्षात आहे का? इथं काय पाहिजे, मुंबई पाहिजे. पुढे काय दिलं, 1945 साली 20 मुलांची तुकडी अमेरिकेला पाठवली. बघूया याच्यामध्ये दिलंय का आपल्याला पुढं परिसरातून. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे रे, याचं उत्तर तुम्हाला एक्झॅक्टली बरोबर दिलेलं असणार आहे. कोणतं बघा, हे योग्य, म्हणजे अ व क योग्य हे याचं विधान असणार आहे. प्रश्न काय दिलाय, योग्य विधानांचा पर्याय निवडा. बरोबर आहे, अ व क हे काय आहे रे, योग्य विधान आहे. लक्षात येते का मुद्दा? चलो बघा 19 मार्च 1928
मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडून महारांची गुलामगिरी मुक्त करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, वरीलपैकी सर्व योग्य. बघूया या प्रश्नाकडे. म्हणजे 1928 मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडून महारांची काय रे गुलामगिरी, बघा अस्पृश्यांच्या हक्काचा जाहीरनामा, याच्या अंतर्गत तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. बघा काय दिले, 19 मार्च 1928 रोजी कायदेमंडळात महार वतन बिल मांडले आणि महारांची गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. लक्षात येते का मुद्दा? बघा, हिंदुस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1927 साली जे सर जॉन सायमन कमिशन एक कमिटी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नियुक्त केली. बघा, या काँग्रेसने या कमिशनला विरोध केला आणि आंबेडकरांनी एक अस्पृश्यता म्हणजे अस्पृश्यांच्या हक्कांसंबंधी तर दुसरा मुंबई प्रांतात कोणते राजकीय हक्क असावेत असे 2 खलिते या समितीला पाठवले होते, बरं का. आणि सायमन कमिशनने अस्पृश्यांना राजकीय हक्क द्यावेत अशी शिफारस सुद्धा केली होती, परंतु त्यातल्या तरतुदींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी मुंबई कायदेमंडळात हे महार वतन की जे महारांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी बिल मांडलं होतं, हे लक्षात घ्यायचं. हे वतन खालसा करून त्यांच्या इच्छेप्रमाणे काम व वेतन ठरवण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी बाबासाहेबांनी केली होती. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. याचं उत्तर काय रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं उत्तर असणार आहे. चलो बघा, पुढचा प्रश्न खालीलपैकी विधान अभ्यासायचे आणि योग्य पर्याय निवडायचा. पुढं, आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पंतप्रधान बघा मॅकडोनाल्ड यांनी 1932 जातीय निवाडा जाहीर केला. बघा, अल्पसंख्याकांसाठी 18% राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. 3 सप्टेंबर 1932 पुणे येथे पुणे करार झाला. यापैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं. इथं ऑल द अबव एकही ऑप्शन नाही. सो बघा, ऑल द अबव कडे जाऊ नका, नक्कीच याच्यामध्ये कोणतं ना कोणतं विधान चुकीचं असणार आहे. बघा, गोलमेज परिषद आणि पुणे करार. बघा, गोलमेज परिषद 3 गोलमेज परिषद आहेत. त्या गोलमेज परिषदेंना महत्व पण तितकंच आहे, परंतु भारतीय जे नेते आहेत, काँग्रेसचे कार्यकारिणी आहेत, त्यांना यातील तरतुदी त्यांच्यात रुचल्या नाही आहेत, म्हणून याच्यावरती भारतीयांनी काय केलं रे, त्याच्यावरती बहिष्कार टाकला. परंतु 3 गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा, सायमन कमिशनच्या शिफारशी भारत व इंग्लंडमधील राजकीय पुढाऱ्यांनी नाकारल्या आणि त्यावर विचार करण्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स, ज्याला गोलमेज परिषद लंडन इथे भरली होती. बघा, 1930, 31 आणि 32 असे 3 वर्ष जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा, पहिली 10 नोव्हेंबर 1930 ला, 7 सप्टेंबर 1931 ला, दुसरी 17 नोव्हेंबर 1932 ला, तिसरी गोलमेज परिषद लंडन इथे भरवली. बघा, आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली, बरोबर का? हे विधान बरोबर आहे, पण या मागणीला महात्मा गांधीजींनी विरोध दर्शवला. बघा, या परिषदेच्या आधारे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932 मध्ये जातीय निवाडा जाहीर करून अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली. हा मुद्दा क्लिअर आहे. बघा, 20 सप्टेंबर 1932 पासून एरोडा कारागृहात अमर उपोषण सुरू केलं कोणी? महात्मा गांधीजींनी. कारण की त्यांना या स्वतंत्र हा जो मतदारसंघ आहे त्याच्याबद्दल त्यांना काय होतं, विरोध होता. म्हणून मग शेवटी काय, आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये 25 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे ऐतिहासिक पुणे करार झाला. बघा, काय दिलं इथं 3 सप्टेंबर, नाही तर इथं काय रे 25 सप्टेंबर. हा मुद्दा लक्षात ठेवा, हे विधान चुकतंय, बरं आहे का? अल्पसंख्याकांसाठी काय रे, बघा इथं काय प्रश्न दिला, इथं स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली, बरोबर आहे का? पण किती टक्के द्यायचं हे ठरवलेलं नाहीये. बघा, या पुणे करारानुसार ओके, बरोबर आहे, मतदारसंघ तर आहेच आणि सोबत 18% राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, बरं आहे का? असे राजकीय फायदे मिळाल्याचे तुमच्या लक्षात येऊन जाणार आहेत. बघा, काय दिले, अल्पसंख्याकांसाठी 18 जागा निर्णय. गुड, म्हणजे हे काय रे, बरोबर आहे विधान, बरोबर आहे का? आणि हे विधान सुद्धा बरोबर आहे. हे विधान चुकतंय कारण इथं तारीख 3 सप्टेंबर दिली, आपल्याला काय पुस्तकात दिले 25 सप्टेंबर. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 अ व ब. इथं पाहिजे 25 सप्टेंबर. मुद्दा लक्षात ठेवा, 25. 20 सप्टेंबरला उपोषण सुरू केलं आमरण आणि 25 सप्टेंबरला गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार. आता याच्यामध्ये गांधीजींनी दोघांच्या मध्ये करार झाला, तर याच्यावरती स्वाक्षऱ्या कोणा आंबेडकरांनी केल्या, गांधीजींच्याकडून कोणी केल्या, याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे किंवा इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत. ते फॅक्ट तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा, पुढचा प्रश्न, खालील घटनांचा कालानुक्रमानुसार योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा, कालानुक्रम, पुणे करार, स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना, कालानुक्रम लावायचा आहे. आणि याचा हमखास प्रश्न या टाईपचा तुम्हाला पाहायला मिळेल. ऍज इट इज नाही मिळणार, पण यासारखा प्रश्न तुम्हाला हमखास पाहायला मिळेल. आणि ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला
इथं पाहायला मिळणार आहे. बघा फक्त याच्यातले महत्वाचे मुद्दे आपण हायलाइट करूया. ओके, राजकीय पक्षांची स्थापना हे कशामध्ये असणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावरती जेवढे मुद्दे दिले त्याच्यामधलेच असणार आहेत. बघा 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. लगेच आपण इकडे यायचं. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना 1935, बरोबर आहे का? 1936 1935च्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1936. ओके, चलो पुढचा मुद्दा काय बघूया. याच मजूर पक्षाने 1937च्या निवडणुका लढवल्या आणि 13 जागा जिंकल्याचे लक्षात येऊन जाणार आहे. बघा 1935 मध्ये येवला येथे जाहीर सभा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. कुठं आहे? येवला, नाशिक. याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. कुठे झालेल्या जाहीर सभेमध्ये ठिकाण विचारतात. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती. लक्षात आलं का? बघा 18 जुलै 1942 शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची या नवीन पक्षाची स्थापना. बघा किती? 18 जुलै 1942. 18 जुलै 1942. ओके, ब क असंच राहीलच. बघूया ब क कुठे दिले बघू. चलो अजून काय मुद्दा आहे का याच्यामध्ये? 1957 अनुयायांच्या सहकार्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना. 1957 बरोबर आहे का? आणि इथंच काय पाहिलं आपण? पुणे करार कधी पाहिला रे? पुणे करार 1932. पुणे करार 1932 म्हणजे अ ब कड हे याचं उत्तर योग्य असणार आहे. मुद्दा क्लिअर? आता बाकीचे मुद्दे तुम्ही लक्षात घेऊ शकता. बाकीचे मुद्दे पाठ्यपुस्तकातून वाचा. कशा प्रकारे सर्व धर्म समभावाच्या निगडीने किंवा अस्पृश्यांच्या निवारणासाठी कशा प्रकारच्या घटनाक्रम राजकीय पक्ष स्थापन केले गेलेत हे सर्व मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यात बघा योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य पर्याय निवडायचा. म्हणजे आंबेडकरांच्या नंतर जी दलित चळवळ आहे त्या दलित चळवळीतील नेते बघायचे, कार्यकर्ते. दादासाहेब गायकवाड, जी.टी. मेश्राम, बी.सी. कांबळे, बळवंतराव वराळे, बी.जी. खोब्रागडे, हरिहर सोनुले यापैकी बघा वरीलपैकी सर्व आहेत. अबकड आहेत, पहिली तिघ आहेत, नंतरची तिघ आहेत. हा ऑप्शन्स तुमच्या समोर आहे. त्याची पीडीएफ पण तुम्हाला ग्रुपवरती मिळून जाणार आहे. बघा त्या अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे. 3 ऑक्टोबर 1957 आंबेडकरांच्या अनुयायांनी एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली कोणती संस्था स्थापन केली? बघा 3 ऑक्टोबर 1957 आंबेडकरांच्या अनुयायी एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली बघा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, दलित पॅन्थर, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन की वरील सर्व अयोग्य. बघा वरील सर्व अयोग्य असा चौथा ऑप्शन दिलाय. बघूया आता दोन्ही प्रश्नांची उत्तरे काय दिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची दलित चळवळ आणि त्याच्याशी निगडीत मुद्दे आता इथे दिले. बघा दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनेक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आहेत, जी.टी. मेश्राम आहेत, सी.एन. शिवराज आहेत, बी.सी. कांबळे आहेत, आर.एस. गवई आहेत, बलवंतराव वराळे आहेत, बी.जी. खोब्रागडे, हरिहर सोनुले आहेत. बघा जर आपण प्रश्नाकडे आपण पहिले आलो. बघा दादासाहेब गायकवाड आहेत, जी.टी. मेश्राम आहेत, बी.सी. कांबळे आहेत, हरिहर सोनुले आहेत, बी.जी. खोब्रागडे आहेत, बळवंतराव वराळे आहेत. एकंदरीत हे वरीलपैकी सर्व आहेत की जे आंबेडकरांच्या नंतरच्या दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यकर्ते आहेत. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला बरोबर आहे का? आता याच्यासोबतच 3 ऑक्टोबर 1957 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून बघा एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना. बघा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना. मुद्दा लक्षात येतोय का? बरं या पक्षाची स्थापना करताना कोणता पक्ष बरखास्त केलाय? शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. हे पण मुद्दा लक्षात ठेवायचा बरं का? आणि याच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा सत्याग्रह घडवून आणला होता. हायलाइटच करायचा मुद्दा काय करायचा? हायलाइटच करायचा. त्यामुळे असंख्य दलित व भूमिहीनांना सरकारी पडीक जमिनी मिळाल्या होत्या बरं का? एकंदरीत हे सगळे आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठीचा परिश्रम याच्यामध्ये केलेले तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बघा जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथा संग्रहाचे लेखक बहुतेक वेळा आपण वाचलेत. बघा बाबूराव बागुल असतील, केशवराव मेश्राम, जोगेंद्र कावाडे की नामदेव ढसाळ. बघा जेव्हा मी जात चोरली होती. आता हे कशामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे? दलित साहित्य चळवळ. आणि दलित साहित्य चळवळ म्हणलं की तुम्हाला नक्कीच आठवणार आहेत अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबूराव बागुल यांसारखे दलित साहित्यिक तुम्हाला आढळणार आहेत की ज्यांनी दलितांच्या साहित्याला आधुनिक प्रवाहामध्ये ओढण्याचं दिसून येणार आहे. बघा खूप महत्वाचं आहे, एकदम बेस्ट कंटेंट याच्यामध्ये दिला 11वीच्या पुस्तकामध्ये. बघा जेव्हा मी जात चोरली, बाबूराव बागुल. ओके, बाबूराव बागुल यांची ही विद्रोही कथा संग्रह बंडखोरीचा प्रथमतः पुरस्कार केला होता. बघा
सोबतच केशव मेश्राम यांच्या कादंबऱ्यामधून अस्पृश्यांना गाव कुसाबाहेर कसे फेकले जाते हे लक्षात आणलं जातं. बघा, यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत, राजा ढाले, जोगेंद्र कवाडे, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, गंगाधर पानतावणे, दया पवार, वामन निंबाळकर, सोन कांबळे, योगीराज वाघमारे, कित्येक लोकांची नावं इथे दिलेत की ज्यांनी आपल्या लेखणीतून दलितांच्या वास्तव जीवनाचे आणि चळवळीचे हुबेहूब चित्रण रेखाटल्याचं तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. सोबतच आहेत अण्णाभाऊ साठे, न विसरणारं व्यक्तिमत्व. बघा, या प्रश्नाचं उत्तर बाबूराव बागुल पहिले करेक्ट असणार आहे. चलो पुढचा प्रश्न. दलित पॅन्थरची स्थापना 9 जुलै 1972 रोजी झाली. या स्थापनेत योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावं. बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ऑप्शन. पहिल्या ऑप्शन मध्ये नामदेव ढसाळ, जी.व्ही. पवार, राजा ढाले, रामदास सोरटे, उमाकांत रणधीर. दुसऱ्यामध्ये रामदास आठवले, अरुण कांबळे, लतीफ खाटीक, अर्जुन डांगळे, जयदेव गायकवाड. तिसऱ्या ऑप्शन मध्ये प्रीतम कुमार शेगावकर, गंगाधर गाडे, प्रल्हाद चेंदवणकर, वामन निंबाळकर. आणि चौथा ऑप्शन वरीलपैकी सर्व योग्य असं म्हणतोय. बघूया या प्रश्नाकडे जाऊया. दलित पॅन्थरची स्थापनेशी निगडीत असणार. स्थापना 9 जुलै 1972 आहे. बघा, आता या स्थापनेत बघा सगळी नावं असणार आहेत ऑल द अबोव्ह. बघा काय दिलेत, नामदेव ढसाळ आहेत, जी.व्ही. पवार आहेत, राजा ढाले, रामदास सोरटे, रामदास आठवले, अरुण कांबळे, लतीफ खाटीक, अर्जुन डांगळे, प्रीतम कुमार चेंदवणकर, महातेकर, वामन निंबाळकर, जयदेव गायकवाड, उमाकांत रणधीर. एकंदरीत ऑल दी अबाव याचं उत्तर असणार आहे. जेव्हा बऱ्यापैकी अशा प्रकारची उत्तर येतात तेव्हाच बरोबरच असतं, पण हल्ली थोडासा आयोगाने पॅटर्न चेंज केलेला आहे. कधी कधी एखादा उत्तर नसताना सुद्धा ते टाकलेलं असतं, हे लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवा. बघा, एकंदरीत ही जी स्टेट बोर्डची जी सिरीज आहे ती सिरीज आपण डेली घेत असतो, बरं आहे का. या सिरीजचे काही भाग मध्ये झाले नव्हते, ते आपण आता तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून तुमचा अभ्यास किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हे माझ्या लक्षात येऊन जाईल. ओके, ठीक आहे. टेक केअर. पुन्हा भेटू आपल्या 11वीच्या जुन्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकाच्या भाग 14व्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.